प्रज्ञा, कालपेक्षा वेगळं चित्र नाहीये, कारण सध्या मी भांडूप परिसरात आहे आणि नाहूर, भांडूप, पुढे मग विक्रोळी, घाटकोपर या परिसरामध्ये वाहतूक कोंडी कशी आहे हे आपण प्रेक्षकांना दाखवूयात. मुंबईकर असतील, ठाणेकर असतील, जे कामाला जायला निघालेले आहेत, त्यांना आपण हे दृश्य दाखवूयात. कारण आपण बघितलं तर नवी मुंबईकडनं येणारी ही सगळी वाहनं, त्यासोबत ठाण्याकडनं येणारी ही वाहनं, आतमध्ये आपण जर बघितलं सिग्नल आहे आणि सिग्नलच्या पुढे जो काही मग ट्रॅफिक जाम लागतो किंवा मग स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे ती अगदी घाटकोपरपर्यंत आहे. रस्त्याची कामं सुरू आहेत, ब्रिजची कामं सुरू आहेत आणि त्यामध्ये ब्रिजवर आपण बघतोय स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे, खाली सुद्धा काही ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या सगळ्यामधून मुंबईकर असेल, ठाणेकर असेल, जो नवी मुंबईकडनं मुंबईच्या दिशेने येतोय तो मार्ग काढत आपल्या कामाला निघालेला आहे. जसं तू म्हणाली पीक आवर आहे, पुढचे 2-3 तास सुद्धा ज्या प्रकारे मुंबई महापालिका असेल किंवा हवामान विभागाने सुद्धा जे काही आवाहन नागरिकांना केलेलं आहे की ऑरेंज अलर्ट आहे आणि ऑरेंज अलर्टमध्ये अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळतोय, मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बरसतोय. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता आपण पुन्हा एकदा दृश्यांमध्ये दाखवूया. पावसाचा जोर वाढलेला आहे, जे 2 व्हीलरवर जात आहेत आपण बघू शकतो कशा प्रकारे हे सगळ्या पावसातनं रेनकोट घालत, परत हेल्मेट डोक्यावर घालून हे सगळे आपल्या कामाला निघालेत. आणि किती अवघड आहे, म्हणजे एकीकडे सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे, त्यातनं हे सगळे वाट काढतायत, त्यातनं वाहतूक कोंडी, स्लो मुव्हिंग ट्रॅफिक. त्यामुळे जर तुम्ही कार्यालयात पोहोचत असाल तर नक्कीच तुम्हाला उशीर होऊ शकतो. त्याशिवाय याच मुसळधार पावसातनं वाहतूक कोंडीचा त्रास सहन करत तुम्हाला कामावर जावं लागू शकतं. काल महापौर सुद्धा म्हटल्या की काही ठिकाणी रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट आहे, त्यामुळे मुंबईकर जेव्हा बाहेर निघतील तेव्हा या सगळ्याचा विचार करावा. आणि खास करून ही पुन्हा एकदा आपण वाहतूक कोंडी दाखवूया पूर्व द्रुतगती महामार्गाची. कारण जरी लोकल वाहतूक आपण जी माहिती दिलेली आहे, एक 15 ते 20 मिनिटं म्हणजे सेंट्रल रेल्वेची जी लोकल वाहतूक आहे ती 15 ते 20 मिनिटं उशिराने आहे, मात्र रस्ते वाहतूक आपण बघतोय यातनं मात्र वाट काढताना मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो.